कोलकाता के आरजी कार मेडिकल कॉलेज के सेमिनार हॉल में 9 अगस्त को एक महिला ट्रेनी डॉक्टर की रहस्यमय परिस्थितियों में लाश मिली थी। महिला डॉक्टर के साथ दुष्कर्म किया गया था और उसकी हत्या कर दी गई थी। वह अस्पताल में स्नातकोत्तर द्वितीय वर्ष की मेडिकल छात्रा थी और हाउस स्टाफ के रूप में भी काम कर रही थी। और इस घटना के बाद से ही देश भर के डॉक्टर लगातार विरोध प्रदर्शन कर रहे हैं, जिसके चलते शनिवार को देश भर के डॉक्टर एसोसिएशन और मेडिकल एसोसिएशन ने हड़ताल का लगातार आह्वान किया है। और इसी के साथ में वसई के मेडिकल एसोसिएशन नालासोपारा की ओर से सुबह वसंत नगरी सर्कल से अग्निशमन विभाग कार्यालय तक मौन मोर्चा निकाला गया था, जिसमें सैकड़ों डॉक्टरों ने भाग लिया। और ये मोर्चा सुबह 6 बजे से शुरू हुआ। कोलकाता में हुई घटना के विरोध में कई डॉक्टरों ने हाथ में तख्तियां और चेहरे पर मास्क लगाकर विरोध प्रदर्शन कर रहे हैं। और वहीं इस बारे में डॉक्टरों ने जानकारी दिया। मी डॉक्टर अर्चना जोशी, आज आम्ही डॉक्टर लोकांनी एकत्र होऊन मोर्चा काढला आहे ते निषेध करण्यासाठी की कोलकातामध्ये डॉक्टर 36 तास ड्युटी करून तिच्यावर गँग रेप आणि तिला मर्डर करण्यात आला, याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा आज काढलेला आहे। असं होऊ नये। आम्ही जिथे सेवा देतो तिथेच आमची सुरक्षा नाही तर कसं आम्ही काम करायचं? आम्हाला पेशंटचं टेन्शन आणि कोणीतरी येऊन आम्हाला रेप करेल, मारेल याचं टेन्शन असतो, तर कसं आम्ही काम करायचं? मग शासनाकडे काय तुमची मागणी काय आहे? आमची मागणी की आम्हाला सुरक्षा दिली पाहिजे आणि असे प्रकार होऊ नये। आम्ही इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे हा निषेध करतो आहे। एका महिला डॉक्टरवर होणारा हा अत्याचार आम्ही सहन करणार नाही। त्या आरोपीला शिक्षा फाशीची झालीच पाहिजे आणि आम्हाला प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे। असं आपलं नाव? माझं नाव डॉक्टर सुरेश पाटील, मी नालासोपारा मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष आहे। आजचा हा जो मूकमोर्चा आहे तो कोलकात्यामध्ये आपली एक डॉक्टर बहीण तिच्यावरती जो अत्याचार झाला आणि रेप आणि मर्डरची जी घटना, अमानुषी घटना झाली, त्याचा निषेध करण्यासाठी आणि समाजाला एक निकोप मेसेज देण्यासाठी, एक संदेश देण्यासाठी आणि जनजागृती होऊन आमच्या त्या भगिनीला योग्य तो न्याय आणि लवकरात लवकर मिळावा आणि डॉक्टरांच्यावरती होणारे हल्ले, स्त्रियांच्यावरती होणारे अत्याचार याच्यामध्ये सरकारने, समाजाने ताबडतोब पावले उचलून कठोर कारवाई करावी आणि एक निकोप भारत, निरोगी भारत बनवायला मदत करावी, हा संदेश आज आम्हाला त्या मूकमोर्चातर्फे जनतेला द्यायचा आहे।